वादळी वारे आणि पावसामुळे पिंपरी चिंचवड शहरामध्ये जवळपास 4 ते 5 ठिकाणी मोठी झाडं उन्मळून पडली आहेत। शहरातील पिंपरी चिंचवड जगताप डेअरी चिखली या 4 ठिकाणी झाडं कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत। अग्निशमन विभाग तात्काळ तिथे दाखल झाला आणि ही झाडं दूर करण्याचा प्रयत्न त्यांनी केला। काही ठिकाणी 4 चाकी आणि दुचाकींचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। सुदैवानं यात जीवितहानी झालेली नाहीये। मात्र झाडपडीच्या घटना मात्र चांगल्याच वाढलेल्या दिसतायत। वर्ध्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि वादळानं मोठं थैमान घातलंय। या वादळाचा तीळ आणि कांदा पिकाला प्रचंड फटका बसलाय। संध्याकाळच्या सुमारास वातावरणात अचानक बदल होत असल्यानं शेतकरी लगबगीनं पिकं वाचवण्यासाठी धडपड करतायत। तो जोरदार पावसाचा कांदा पिकालाही फटका बसलेला आहे। याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी निलेश बंगाले यांनी। 4 दिवसापासून वर्धा जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस आणि वादळाने थैमान घातलेला आहे। असंख्य ठिकाणी घरावरील छप्पर तर उडालेली आहेच, परंतु आता सध्या खरीप हंगामातील जी पिके आहे याची सुद्धा मोठी नासाडी झालेली आहे। गेल्या काही दिवसापासून संत्रा असो, कांदा असो किंवा तीळ या पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे। मी आता ज्या शेतामध्ये आहे या ठिकाणी सुद्धा काल आलेल्या वादळी पावसाने नुकसान झालेले आहे। आपण बघू शकता कशा प्रकारे ही अशी पिके जी आहेत ही अशी झोपलेली आहे, अशी पूर्ण फसलेली आहे आणि माती सुद्धा फसलेली आहे। त्यामुळे लगबगीने शेतकरी जे आहे हे आता सोंगणीला लागलेले आहेत। जे तिळाचं पीक आहे हे काढणीला लागले आहे, कारण 4 वाजले, दुपारी 3-4 वाजले की वातावरणामध्ये अचानक बदल होऊन काळे कुट्ट ढग आकाशामध्ये येतात आणि वादळाची सुरुवात होते आणि प्रचंड पाऊस येतो। या सर्व संदर्भात आपण शेतकरी सुद्धा बोलूया। दादा, मला सांगा, इतक्या लगबगीने तुम्ही आता हे तीळ का कापत आहात? तीळ कापण्याची शक्यता म्हणजे पाऊस जास्त येत आहे आणि वादळी पावसानं ह्या तीळ पिकाचं नुकसान होण्याची शक्यता आहे, म्हणून आम्ही थोडा सोंगून आणि जमा करून उचलून बांधत आहे त्याला। गेल्या 2-3 दिवसापासून जे वादळ सुरू आहे, पाऊस सुरू आहे, याच्यामुळे किती नुकसान होत आहे आता? याच्यामुळे आता हे तिळाचे दाणे काळे येत आहे आणि सोंगतानी उपळून येत आहे, माती होत आहे, त्याच्यामध्ये झाकतानी होत आहे, त्रास होत आहे, तर तीळ सगळं नुकसान व्हायची शक्यता आहे। अच्छा, म्हणजे पाणी जर नाही आलं तर सोंगताना त्याच्यामध्ये माती येत नाही आणि माती मिश्रित तीळ होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे। आता एकंदरीत या सर्व वादळामुळे किंवा पावसामुळे तुमचं किती नुकसान झालं आहे? आता या वादळामध्ये 10-15 किलोचं नुकसान झालंच आहे, कारण की आता हा उचलताना येत आहे, याच्यावर माती पडली आहे आणि काही गळत आहे। अच्छा, आपण जर बघितलं तर बघा, आता ह्या तीळ जो आहे ना, पाऊस आला आहे काल, पावसामुळे हे सगळं शेत भिजलेलं आहे आणि तिळाचं पीक जे आहे आता सोंगतानी हे असं मी तुम्हाला दाखवू शकतो। या ठिकाणी आपण जर बघितलं असं सोंगतानी जे आहे ना हे असं हाताशी येत आहे आणि असं उपळून येत आहे, त्याच्यामुळं याच्यामध्ये ही माती जी आहे माती मिश्रित तिळामध्ये होत आहे आणि त्याच्यामुळं पीक जेव्हा आपण हे जेव्हा सोंगणी होते तिळाची, त्याच्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान होत आहे, कारण माती मिश्रित तिळाला जास्त भाव मिळत असल्यामुळे त्याचं सुद्धा त्याच्यामुळे आर्थिक कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे एकंदरीत त्या सर्व विषयाला अनुसरून आता शेतकऱ्यांना तातडीने मदतीची गरज असल्याचे आता शेतकरी बोलून दाखवत आहे। निलेश बंगाले, NDTV मराठी, तळेगाव, वर्धा।